चिमण्या गोष्टी, धाडसी छोट्या चिमणीचा किस्सा। तात्पर्य, धाडसाने कोणत्याही संकटावर मात करता येते। एका घनदाट जंगलात चिक्की नावाची एक छोटी चिमणी राहत होती। ती आपल्या कुटुंबासोबत एका उंच झाडावरच्या टोपली सारख्या घरट्यात सुखाने राहत होती। एका दिवशी चिक्की अन्न शोधत नदीकाठी गेली असताना तिला काहीतरी वेगळं दिसलं। एक मोठा साप तिच्या घरट्याकडे सरपटत येत होता। तो साप पक्ष्यांच्या घरट्यावर हल्ला करून त्यांची अंडी खाण्यासाठी खूप प्रसिद्ध होता। चिक्कीचं मन घाबरून गेलं। तिला झटपट काहीतरी करून तिच्या कुटुंबाला वाचवायचं होतं। चिक्कीने जवळच्या पक्ष्यांकडे जाऊन मदत मागितली, पण सगळे पक्षी घाबरले आणि त्यांनी मदत करायला नकार दिला। ते खूप धोकादायक आहे। इतक्या मोठ्या सापाविरुद्ध एक चिमणी काय करू शकेल, असं ते म्हणाले। पण चिक्कीने आशा सोडली नाही। तिने एक योजना आखली। ती भराऱ्या मारत जवळच्याच एका काटेरी झुडपाजवळ पोहोचली। चिक्कीने एक एक करून तीक्ष्ण काटे उचलले आणि ते आपल्या घरट्याच्या भोवती ठेवायला सुरुवात केली। तिच्या पंखांना खूप कष्ट झाले, पण ती थांबली नाही। शेवटी साप घरट्याजवळ पोहोचला। त्याने आत जाण्याचा प्रयत्न केला, पण तीक्ष्ण काट्यांनी त्याला टोचलं। साप संतापाने फुटकारला, पण आत शिरू शकला नाही। शेवटी तो वैतागून तसाच माघारी गेला। हे सगळं पाहून बाकीचे पक्षी आश्चर्यचकित झाले आणि चिक्कीचं कौतुक करू लागले। तू तुझ्या कुटुंबाला वाचवलंस आणि आम्हा सगळ्यांना धाडसाचा धडा दिलास, ते म्हणाले। त्या दिवसापासून चिक्कीला जंगलात सगळ्यात धाडसी चिमणी म्हणून ओळखलं जाऊ लागलं। तिने दाखवून दिलं की लहान जीव सुद्धा धाडस आणि हुशारीने संकटावर मात करू शकतो।